काय चाललंय? अभ्यास करतो. सकाळचा अभ्यास असतो. काय चाललंय? भूक लागली, दूध प्यायचे, दूध नाही आणि काय. चिकू दादाच्या गाया पलीकडलं खाऊन घेतलं काल गायांनी, आता आज इथं बांधलेत. बाळा शनिवार आहे आज, शाळेत जायचंय. स्पोर्टचा ड्रेस बघू शकता तुम्ही. मला माहिती आहे ना शनिवार आहे आणि माझा मराठीचा अभ्यास नाही झाला. मराठीचं शुद्धलेखन लिपटपट इंग्लिशचं शुद्धलेखन देते आता. ले साहेब इकडं आले. शुद्धलेखन नाही दिलं तर चालेल. बरं चालन. हां हो का काळ्या त्याच्यापाशी आलाय लाडीगुडी लावायला. त्याला बिस्किट दिलं तर ना खाल्लं का त्याने? जान जान तेव्हा अभ्यास करून परवा दिवशी गेलता तो, कालच्या ब्लॉगमध्ये नाही आहे, तुम्ही बघू शकता. तो आज आलाय. त्याला लई काम असतं. असतं ना तुला काम? असतं ना? हं कुठे गेलता? जा 2-3 दिवस? आता मारून दाखवतो. अभ्यास कर, शाळेत जायचं उरक. मी अभ्यास कालचे कपडे परत आज जशी आहेत तशी, इथं वेगळी तिथं वेगळी. भांडी वाट बघतात आहेत आता. डब्यात काल दाजींना भेंडी दिलेली, दाजींनी हो का माघारी आणली. भाजी तुम्हाला सांगितलं ना लई लागत नाही. हा परत माझ्या पायापाशी आला. इथं दूध, तुला बिस्किट टाकलंय ना ते खा. बिस्किट नाही खायचं, दूधच खायचं. दूध आणि का आलेलं नाही. आमचे भाऊ आले बघा. म्हणजे भाऊ दूध घालायला जातात, त्यांच्या गाईचं दूध निघतं. मग दूध घालायला गेलं का नाही, मग त्याच डेअरीवरती आमचा रतिबया मग येताना दूध घेऊन येते. तर असं रतिबाचं. इकडे दिदी चालली. आता बघू आपण काळ्याची प्रतिक्रिया. तो राखानच बसलाय भाऊंला दुधाला, कारण का तो दूध घ्यायला काल घरी नव्हता प्यायला, आत्ताच तो आलाय. भाव काळ्याला दूध आणलं होय? अरे हा थांबा मी आली, लक्ष द्यावा ह्याच्यावरती. मी आले. आज दूध जास्त आहे तर मोठं पातेलं ह्यो माझ्या मागच. बाबा ओलसं दूध प्यायचंय पण किती कालवा. बास आवा आवा आवा. काळ्या सर सर ना. मी लय मारीन मग. काय ते टिप्पी म्हणा. हा काय प्यायचंय ती पी. दूध आज लय दिलंय हो का. कालचं दूध एवढं शिल्लक राहिले आज, बघू शकता तुम्ही. काय होतं, चहा वगैरे केला ना तर संपून जातं, कोण नाही कोण येतं ना. आणि मग आज आता जास्त दिलंय. जास्त म्हणजे हे मोठं पातेलं बघ एवढं. किती पण देतो रवी भाऊ नीज भाऊ, त्यांच्या मनाने देतात. पी आता एवढं वाटी डिश प्यायला ना 10 वाजेपर्यंत झोपण. परत हे असं खटका टाकायचा कालच्यासारखंच, 3वर ठेवायचं. रात्री राईस केला होता मी, तर त्यातला एवढा शिल्लक राहिलाय. त्याचा काय अभ्यास व्हाय नाही. बस झाला अभ्यास. हे अभ्यास चाललेला असतो सकाळचं रोज. शेतीसाठी पण औषधं देतात ना, त्याच्यामुळं ते चाललंय दाजींचं. तर आम्ही जाणार आहोत उद्या कुठं, लोणावळ्याला जाणार आहे दोघं पण. आताच नको सांगू. बरं ठीक आहे, सॉरी नाही सांगत. काय झाड, काय डोंगर, काय हात्याल, सगळं कसं ओके मध्ये तिथं गेल्यावरती बघा ते नेक बघा. खायचं ना घ्यायचं ना काय नाही आहे का नाही. नेक बघायचं. तर असू द्या, चला बघू पुढं आपण.
काय झालं? का आला? मला एक शब्द लिहिलं, एक शब्द लिहायचंय. मग सगळ्यांना सांगा. सगळ्यांना माझे सुधारणा करून राहिले की रंग पोरं असतात त्या गव्हर्नमेंट अभ्यास करायला लावतात. ठेवते तू. भाऊ म्हणतात आमचं मला गाय घे एक बापूची. आमच्या बापूंच्या गाया ऐकायच्यात, वारलेला बापू आहेत ना. कशाच? चहा केलाय. विलायची काय होतं, एका विलायची मध्ये लय विलायची असते, त्याच्यामुळे मी अर्धीच टाकते. आणि एक दादू मला अक्का बाहून बिगर दुधाचा चहा करायला पाण्याचा करायला लावला होता, पण अरे दादा त्याला चव लागत नाही रे. थोडं फार का होईना पण पाणी वाटावं लागतं. उकळणार कसं ना आपण, चव महत्वाची ना, असं असतं. त्यांना शनिवार आहे ना, मग आता सकाळचं चहा दूध आणि पापड्या खाऊन जाते. या चहा घ्यायला हे काय घेत नाही येत, माझ्यापुरतं ठेवलाय मी थोडासा. भाऊंला कधी कधी भूक लागते, त्याच्यामुळं मारीगोल बिस्किट. काय आणायला लावलं? हां हां. इकडं उपवासाचे तळल्यात आहे त्या. एवढं तर ती काय खाणार नाही तर इकडं म्हणलं भाकरी पण तळली. आज येते का उद्या येते काय माहिती आता. आ हो, आज सकाळी शाळा आहे. गणू पण गेलाय शाळेत. गणीची शाळा काय हातीच्या अंतरावरतीच आहे. तर हे आत्याला आणि तात्याला म्हणलं खात्याने आत्या बसून बसून पुरडे भाऊ खात्याने एखादी एवढीच तळतील बास करते, कारण का मला लय तेलकट खाल्लं ना माझा घसा बसतो, मग मी लय तेलकटाचं नाही नादी लागत. नाही कशाला आणणार नव्हतं आलं. मी आता चहा घेते, मला गरम. आ आता थोडे निवांत झालं की मग चहा घेते मी, तोपर्यंत नाही घेत. देश पप्पा चला ना. कुरडयाला उपासाला मग काय चालतंय? हो, गव्हाच्या कुरडया बी चालते त्या. चहा नाही घेत दाजी तुमचं बरं का. काय म्हणलं भाऊ? काय म्हणलं भाऊ? कुठं पैसे पोरांचं नुसतं खर्च करायचा तुम्हाला लय ना. माझा चहा आहे त्यो, तुम्ही घेत नाही दिस पप्पा चहा. मी दूध घे, तुम्ही दूध ऐक नका ना प्लीज. बघून कसं लागतंय. हो का दाजींनी काय केलं माझा चहा, आणि रोज मी वतून देते 1 कप. मी फक्त 2च कप करते, भाऊनला 1 आणि मला 1. आता हे काय संबंध आहे का? बुडावलं आणि काय घेतलं मग काय गोष्ट व्हायचं काय विषय का?
काय पाहू मी तुम्हाला सांगा बरं पे आता मला दुसरा करते. खायला लागते नाही तेवढं प्यायल्यावर घ्या की दुसरा करते दादू. इतकं कतळलंय ते खात्यान ताते ही वाईस तुम्ही खाल्ले. काय बाळा करू का दुसऱ्याच्या? खराब लागतं पेतच नाही तर. किती पुढे लागते ना त्यांना शिकलं. कशाला हारायला. गव्हाला आमचं भाऊ कसं चोरत्यात बघायचं का? भाऊनला चावत नाही आमच्या. भाऊ एकदा भाऊनला दातच नाही तर बरं का. एकदा दाखवा बरं कसं चोरता तुम्ही. हा हे पाहिजे टाकतात असं राहायचं काय बारीक चोरायचं गिळायचं. नुसतं असं करायचं आमच्या अण्णांना बी दात नव्हता. आमचा अण्णा नकाने कांदा सोलायचं आणि खायचं. हब्बा ओके. त्या पाच दिवशी असतं कवात खाल्लं घरी आलं. होय आता चांपा घेतला हम्म. आणि आता हे करून खायचं. नारळाचं होय हा बरं ते आता गणुल्याला तात्यांना. तुम्हाला पण आणि आत्याला. दिलं तर दिला देऊन देऊ का? काय ना बाबा काय देऊ का म्हणते कुरडे खायची का मग? बापन खायला येत नाही हो उपासाच्या कुरड्या खातोय तुम्हाला हायत का दादा हा 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 आल्या ना फुल तू या नाश्ता करायला राईस गरम केलाय रात्रीचा आणि कितकं राहिलाय ते दीदीच्या वाटणीचं राहिलाय लक्षातच येत नाही. आमचा भाऊ बी खात्यात येतो गरम केलाय ते सगळी खात्यात आमच्यात. हो का हे काय नवीन? गुळदूध हे जुनच आहे. तुम्ही म्हणता नवीन काय म्हणते का? ही कॅल्शियम युक्त गुळ आहे. रोज गुळ असा कोरून कोरून हो का एवढा राहिलाय. तुमचं दाजी हाडं मजबूत होते आणि कॅल्शियम भरायची गरज नाही पडत. सेंद्रिय गुळ आहे. सकाळचं दाजीला रोज दूध लागतं. हां गुळ दूध असं मिक्स करायचं प्यायचं. बोरमिटा बिरमिटा तसं काय प्यायचं नाही. नॅचरल सेंद्रिय पद्धतीने राहायचं. नाजूक खाणं नाजूक पिणं नारळाचं पाणी दूध हे असं लागतं दाजींना. रोज एक नारळ. लोक दारू पितात आपण नारळ पितो. रोज एक नारळाचं पाणी पितात. सवड काढून जाणार नारळाचं पाणी पिऊन येणार होय दाजी? कधी कधी तुम्हाला त्यातलं खोबरं येतं का? येतं की? मला येतं हा मला येतं बघा. घरी लय लय फुल पाणी असलं की नाही सरले जातं घरी. इकडं भाऊ गेला आमचा नाश्ता करून. मी करते या गुरुळ गेले शाळेत. परतल्याला भाता काय आमच्या आत्यांना चालत नाही देवाचं ताटे हाताव. आता हे कुरडे बिरडे त्यांना द्यायचे नेऊन. दाजी चाललं दुकानावर. आता मला सुटलंय बाहेर पाणी. मला काढायच्यात फरशा धुवून बाहेरच्या. येते की काम उरकलं की. हा बर बर हो येते येते 10 वाजेपर्यंत येते. 31:50 गेली कामावर. चला आता आपण झाडून काढू. राडा पडलेला हे गवत मला दिसतंय हो का. केर कसं काय पाला पडलाय खाली. भांडी वाट बघतात इथं.
पत्राळ बाटली दिवा बत्ती घेणार, मग आम्ही दिवा कसा लावणार? बकरावाली जज झाले ऐकायला काल फुटायला लागलं माझं मैदाला भोंगा जोरात सोडते त्याला पाणी दाव तोक्ती वराटतय. जानू उभं राहिली आता त्यांना खाय टाकायचे घरी घास आणलाय वजन नेणार धुणार मस्त घास टाकणार मस्त काय अडचण नाही आता. जायचंय काय तू बी लोणावळ्याला? मग काय नाना म्हणलं चल काय त्या नानाने याड लावले यार, 2000 घालून जायचं. का मला तर काय कळा नाहीच बाबा. तिथं नेऊन जाऊ दे, बसवते हाय ना. इच्छा लोणावळा कशाची बघायला. हाय इच्छा? नाना तिथं नेऊन बसवते आणि निर्बळ प्रवचन ऐकायला आपल्याला. हा गेल्या वेळेस नाही म्हणलं जेव्हा मी सांगतो की म्हणलं चला आता काय भरायचे तिथं 30-30 रुपये तिकीट नाही 200 होतं भरलं म्हणलं नाना जेवाय सांगतात कालवाड्याला मस्तपैकी. घसरायचं नाही ना रे. नाही अकलूजला म्हणलं वाईट फिरायचं बिरायचं मस्त बी कशाच काय मीटिंग संपली ना नानाला म्हणलं नाना कुठल्या हॉटेलला जायचं घरी काय नाना म्हणलं मॅडम आणलाय तुम्ही आणलाय का झालं कार्यक्रमच झाला की आमचा म्हणलं ओकेच. आता नानाला म्हणलं लोणावळ्याला येतोय पण सांगायला लागणार नाही तर तुम्ही तिथं राहायचं आम्ही येतो घरी. गणेशला पण घ्यायचा आहे. होय हम्म घेऊ की पाणी तुझ्या सर दुसरी पण आण जा, घरातली पण आण. आमची मोटर चालू झाली बघायची का तुम्हाला किती पाणी येतं? माझ्या डोक्यात जर पडलं ना तर मोबाईल घेऊन. ब्लाऊज आणला का? ब्लाऊज काला हो दुखलीच नव्हती आत्यांची साडी मी तिकडे गेलते ना येतळाला. आई ग हो का अशा घाण करते ते आमच्या आत्या, काय सांगू तुम्हाला माझ्या भावांना बहिणींना. त्याच्यामुळे मी आमच्या आत्यांना आहे ना हे करत नाही, मशीनला लावत नाही कपडे. हो का आता चालताही येतं का नाही, फिरता येतं का नाही, मग हो का असे संडास करते ते त्याच्यात बघा. लय लय असं जेवण सुद्धा करू वाटत नाही अक्षरशः. पण काय करायचं सांगा तुम्ही? तुम्हाला वाटतं की आकाने हे करावं बंगल्यात आणावं, कसं आणायचं बंगल्यात? त्यांना व्यवस्थित नाही खाण्यात आलं काही बी खाल्लं की असं तिथं. सुपर किक वॉश म्हणजे आपल्याला जर एकदम भारी कपडे धुवायचे असेल तर ह्याच्यावरती लावायचं. एक शर्ट आणि एक पॅन्ट किंवा 2 शर्ट 2 पॅन्ट असतील तर ह्याच्यावरती लावायचं असं. आणि डेली वॉशला हे भरपूर कपडे असतात आपले, बघू शकता तुम्ही ब्लँकेट कपडे भरपूर टाकलेत इथं. तर मी डेली वॉशलाच लावते. आणि इथं म्हणजे जास्त गरम पाणी केलं जातं, बघू शकता तुम्ही इथं. आणि हे असं लावायचं बघा. आणि ह्यातमध्ये निरमा असा टाकायचा. माझं ती बॉक्स आहे ना हो, ते मी माझ्या मैत्रिणीला दिला होता, चष्मा ठेवायचे नेमता. तर ही एवढा निरमा टाकते मी. आणि ह्याच्यात काय करते, हे असं लावून घ्यायचं, आपोआप पाणी घेतलं जातं तिथून कोकणी आणि सोडलं जातं. तर चला आता आपला हराडा आवरायचं पडलाय, बघू शकता तुम्ही. भांडी अशी खच्च भरले तिथे स्वयंपाकाची वगैरे वगैरे वगैरे. इकडं आणि खायचं आणि चहा केला होता. तर चला आता ही भांडी घासू आणि मग आत्यांची कपडे धुवून टाकू आपण, साडी वगैरे. बाईचं प्लेटिंग करायचं. कांताचं होय, हा ये म्हणा. आता हो का भांडी निम्मी झाल्यात इथं, निम्मी मांडणीला लावली. पार्लरचं करते मी, तर प्लकिंग वगैरे इथल्या महिलांचं करते. तर आता मला एवढी भांडी आवरून आधी प्लकिंग करून घ्यावं लागेल आणि मग बाकीचं काम उरकावं लागेल. चला आपलं सगळं काम वगैरे सगळं व्यवस्थित झालंय. चला आता खिचडी परतायची, दुकानावर जायचं आहे आपल्याला. आपल्या गणुल्याला लय आवडते खिचडी, त्याच्यामुळं मी ही केली, जास्त भिजायला घातली, चांगली भिजली. आमचं भाऊ तिकडे जेवतं तिथं. तर चला
खिचडी करून घेऊ आता आपण. जास्त खिचडी केली कारण का गणेशला पण आपल्या आवडती. हो का, बघू शकता तुम्ही. त्यात मोठे मोठे शेंगदाणे थोडेसे राहिले ते, तर आपल्या मिक्सरचा घोटाळा झाला आहे ना त्याच्यामुळं. काय झालं काळू, तुझी झाली का झोप? झोप झाली का तुझी? बघा ती वाटी कुठे गेली, वाटी घासून ठेवली मॅम. काळ्याची भाऊ झोप झाली की, काळ्याची झाली झोप. कसा बघा बघतोय बबू, इकडं बघ. परत दूध प्यायचंय त्याला. बघा सकाळी पातीलं भरलेलं होतं दुधाचं. हो का, त्याची वाटी मी घासून ठेवते, त्याला स्वच्छ दूध लागतं. लाल झरत दूध तापतं. त्याच्यातली साईबाऊंनी खाल्ले आमच्या. बघू शकता कसा कलर आलाय त्याला, निळा चॉकलेटी चॉकलेटी दुधाला. हां धर पी. गणेश खिचडी खायला चल. चला आता खिचडी झाली. आता आपल्याला करायचं गव्हाचं दळण आणि लगेच दुकानावर निघायचं आहे. जेवाय बोलव की. होय का, बर. पिशवी दळणाची. तर आपण करणार आहे दळण आता गव्हाचं. पिशवी दुसरी नाही, त्यांनी हातात धरायची पिशवी नेली ना. बघा आपलं घरचं गहू येतं. हे गहू कधीच येतं, 2 वर्ष होऊन गेली ह्या गव्हाला. गेल्या वर्षीचं गहू आणि बघितलंच नाहीत, फोडलंच नाही. तर चला आता दळण करू. हा न्यायचंय की दळण बी. हो का, ही एवढी घाण निघली बघा, दिसते का असं खराब निघतं. तर मग अशी दळण करताना दिसत होतं का. आता कसं चकाचक गहू दिसायला लागला. ही शेळ्यांना होत्या तर तात्यांच्या आमच्या. हे असं भरून ठेवलं ना, तात्याचं जाते शेळ्यांना घेऊन. बघ इकडं आमचं भाऊ झोपलं. तात्या कुठे गेलं काय जणू. तात्या कुठे गेल्यात भाऊ. साड्या धुईच्यात येतं मला आणि का आत्याबाईच्या आमच्या. तर चला एवढं आता भरू. हा न्यायचंय की दळण बी. हो का, ही एवढी घाण निघली बघा, दिसते का असं खराब निघतं. तर मग अशी दळण करताना दिसत होतं का. आता कसं चकाचक गहू दिसायला लागला. ही शेळ्यांना होत्या तर तात्यांच्या आमच्या. हे असं भरून ठेवलं ना, तात्याचं जाते शेळ्यांना घेऊन. बघ इकडं आमचं भाऊ झोपलं. तात्या कुठे गेलं काय जणू. तात्या कुठे गेल्यात भाऊ. साड्या धुईच्यात येतं मला आणि का आत्याबाईच्या आमच्या. तर चला एवढं आता भरू. हो का, कुत्र्याने त्यावर काय केलं, डस्टबिन बाहेर ठेवली मी. सगळं सांडून टाकलं. हे कुणी सांडलं बाळा, हे कुणी सांडलं. तुझ्याकडून सांडलं ना आता. मग काय बरं चल या, ती झाडू आणि इकडं ती केर टाकून ये. दरवाजा उघडा होता बरं का. हे काय गणेशनीच सांडलं. आणि दरवाजा वाऱ्याने असं झाला आणि आपोआप चालला आणि तो तिकडं पडले. तुझ्या एकटा पडली ना. मग अगं म्हणजे बरं असून दे. काम कसं वाढलं बघितलं का? मम्मी किती बघा गणेशने काम वाढवले. माझं तर डोकं दुखायला लागलं. काय गणेश काय केलं. फोन आलाय. मित्रांनो सगळ्यांचं बरं चाललं असं. बघा काय करते. काय करते. पडलं असतं. मला तर शेवटचं काम राहिलं एवढं. काय
निघायचं मशीनला नाही घालत मी सोयाबीन. सकाळी भिजायला घातले होते कवा 8 वाजता. आपण बघू मित्रांनो. वा फोन येतोय मित्रांनो. कोणी तू मायक्रोफोन सुधूम होतोय फोन तर. अगं मम्मी लय झूम झालं. काय झालं? म्हणलं लय फोन झूम झालता ग. काय लागतं खाली सारखं. आम्हाला शाळेत सापाची अंडी गावलेली. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग एवढाच ब्लॉग. बाय का. बाय बाय. बाय बाय. हाय मंडळी, तर आम्ही चाललो दुकानावरती. बाळा जाऊ का मी दुकानावरती? ही ताई ना गणुऱ्याला फक्त टीव्ही बघायला लागते बघा. हो का, कसं काय बघायचं चाललंय? शाळेत आलाय 10:30ला शाळा सुटली तर आता आम्ही निघतो. दाजी तुमचं खवळत असते ना, दळण करून ठेवले. तर काय करू? थांबा, हे असं दळण घेऊन जायचं या मायडीशीत दळायला. चपला कुठं टाकले आपल्या? कुठं ग बाय? तिकडं लगेच दार लावून घ्यायची तयारी बी. अजिबात दरवाजा उघडत नाही. कुणी आलं तर काचत न बघतो. इतका तो हुशार आहे गणेश. गणेश बाय कर. एकदा 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 हा 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 एकदा. दरवाजा लावलेला सुद्धा उघडा नाही. फरक बघितलं का? माझी पर्स घेऊ लागते तिकडे. चल की र दुकानावरती. हो दुकानावरती. तर डब्बा आणि गव्हाचं दळण आपण चाललोय घेऊ. आपली दुटी दुकानावरती. झालं सगळं काम. झाडून काढायचं राहिलंय, पण आता संध्याकाळी लवकर आली तर काढी. शक्यतो मसाला बनवायचा होता मला आज, परंतु ऊन नाहीये. कुठं हे कशी पर्स अडकवली बघितली का डोक्याला. दाजीबा आता सकाळचं पोटभर खाऊन गेलेलं असते, त्याच्यामुळे ते काही वाटबीट बघत नाहीत माझी. दे इकडं पर्स. हो चल माझ्यावर 12मध्ये. तिथंच खेळ बाळा, कुठं जाऊ नका. का दळण पण घेतलंय तर आता निघते. दे. तर बाय सगळ्यांना. बाय. दुकाना आले तर दाजींनी शटर एक खाली ओढून दाजी गायब. किती ऑर्डर झाले गेले तो? तुम्हाला काय न्यायचंय? ब्रेकर चालत नाही, ब्रेकर दिलं होतं. हां हां हां. दाजी गायब. शटर एक ओढून कुठे गेलेत नाना? आता गेलेत का? बाबा इकडे यायला उशीर झाला. इकडे हे असं मंडळी. तर आता आमचा संदीप दादा आलेला आहे. तुम्हीच म्हणला दिवसभराचा ब्लॉग टाकत जा का, तर माझी संदीपची रोज गाठ पडते आमच्या तिकडे. नंदकिशोर पण आहे. काल गाठ पडली होती. कालच्या दर्शन गाठ नव्हती आमच्या दोघांची. आणि आमच्या दाजींची माझी पण गाठ पडते. मला बोलताच आहे नाही, लय तोंड आलंय माझं त्याच्यामुळं. हाय दाजी इकडं बघा. डिब्बा ह्याच्यात आहे, डिकीतच आहे दळण आणि हिन. अरे मी पडून संदीपा. माझी संदीपची रोजच गाठ पडते अहो, त्याच्यामुळं काय होतं एवढं काय विशेष नाही. होय संदीपा?
परत स्प्राईट. प्रत्युषा आलेली आहे आणि इथं जेवण करत आहे. आमचं शिळपाक खात आहे. तिथं एवढं मेसवर 4,000 भरून सुद्धा पोरगी जर आमचं शिळपाक मागत असं आल्या तर काय आम्हाला वाटत असन. शिल्लक राहिलेलं खाता येतो का? हात दोंड्यावलं सोडलंय तिकडं येताडा हात ह्याच्यावर गेले मेच खायला गेले चांगलं सोडून. कसली लागते खिचडी माझ्या हातची. खा ग खा खाया काय आता कोण खायचं ती तरी खराब व्हायची ती. खा ग खा. पहिलं कॉलेजवरून आलं मम्मी म्हणजे डब्यात खिचडी शनिवारचं असलं तर भाजी चपली आई पप्पांनी नाही जेवली नको म्हणायची त्यांनी खायचे मला. आज खाती चायनीज खायचं का? नको ना. खिचडी छान लागते ना. खा ग खा बाय माझी खा. तिकडे गेलं चायनीज खाला खिचडी नाही खा खा. लय शेगडी गो नेणार आहे मी आपली किचनची. हात लावून देणार नाही. मला तिथं मॅगीच मिळालं नाही खायला. सगळ्यात आवडता पदार्थ माझा. इथं आल्यावर खायचं. तिथं लाईट बिल आणि हिने येणं कोण भरायचं मग तुझं लाईट बिल. करते. बघा आता शिगडी पुढल्या महिन्यात म्हणणार आता भांडी दे गॅस दे. तर आता वाजलेलं आहे 6:30. झालं आपलं दुकानातलं काम. प्रतीक्षा आली बोलले आता तिला लेकराला काहीतरी खायला करावं लागेल आणि मी चाललेली आहे आता कुरिअरला. पॅकिंग टाकायच्यात आहेत आपल्या. तर उद्या रविवार आहे. कालपासून ज्यांचं आलेलं आहे काल रात्री पेमेंट आलं तर ह्यांना परवा दिवशी संध्याकाळपासूनचं पेमेंट आलेलं कुरिअर टाकायचं राहिले. तर आता जाणार आहे कुरिअरला. तर निघू आपण. शुभम आजारी होता त्याला दवाखान्यात आणलं दिदूने जाऊन. बघा गरूला वाट बघत बसतं. दिदी आली म्हणले आता जाते कुरिअरला. कुरिअरवर नेते बाय सगळ्यांना. किती वाजल्यात दिदा? किती वाजले तर काय म्हणते 8. 7:57 झालेत. गणूला घरीच आहे. चला आता निघायचं घराकडं. काय नाही त्याला खायला. त्याला काय नाही खायला. नेऊ काहीतरी त्याला खायला. चला आता माझ्या भावानं बहिणीनं निघतो आम्ही घराकडं. हां 30 आणि 10 40. हां 400 साठ द्यायचं तुम्ही. दा बघा कोथिंबीर कसली आहे. आमच्या गावातलीच आहेत बरं काही. झालं आता आणि मेडिकलला जायचं आहे. कोथिंबीर घेतली आणि बटाटे. काय गो काय रोज रोज खाया असतं का? का असतं रोज रोज खायला? चल कसं खाऊ खाऊ वाटतोय लगे. चल बाळा नाही काय आणलं. चल दूध देते चल. कसं चाललंय? काय नाही आणलं बापू. अंडी नाही बटाटे आणल्या तिथं. बाय 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 बाय. आमचं तर भाऊ फार जेवाय बसलं. भाऊ बोला. पप्पू आलता का मग घेऊन? दूध कोणी सांडलं गणेश? हा दूध सांडलं का? मग काय ते? तुमच्याकडून सांडलं वय? गणूला काय खायला आणणार? भाऊंला धरता आलं नसन. बरं असं ते सांडून दे. आमचं पप्पू आहे ना आमचा डबा आणून देतोय. आता 5-6 दिवस झाला आमच्या भाऊंला. हो का काय काय दिलंय काय नको आम्ही. भाऊ म्हणजे माझं सासरं आहे चुलत सासरं. तोंड आलंय हो माझं. दवाखान्यात गेली होती. हो का खाता नाही का? खातोय वय आता दूध. त्याला किचन वाट्यावर माहितीच नाही दूध आहे. चल बाळा पी पी काना 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 काना. चल कर सुरुवात. किचन वाटा पुसून काढीन सगळा किचन वाटा आता काढे.
आवा हाय दूध भाऊ हे पिन चट. हे काही सांडलं दूध पिन. कस काय सांडलं तुमच्याकडून? पिकी पिकी ढोले पिकी. तर असं देतात. चला चला आता मी ना लागते स्वयंपाकाला फटकरनं झटकी पट. तुम्हाला सांगते मटकीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि चपाती करते. खिचडी खाल्ली का बापू ह्यातली? हां तर बाय सगळ्यांना. देव बाप्पा माझा असाच बघतोय वाट माझी. काय दूध घे ना ते. आपले कपडे कोण काढायचं माझ्या भावांना आणि बहिणींना. चला 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 सगळं भिजून बसन नाही तर. पाऊस 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 राडा करत होता आपलं. तर इथे असा ढिगारा घातलाय बघा मी कपड्याचा.